जळगावच्या एम-आय-डी-सी मधील ठिबक कंपनीला काल रात्री भीषण आग लागली होती आणि रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत जी आहे ही आग विझवण्याचं काम सुरू होतं. आपण आता त्या कंपनीच्या आवारामध्ये आहोत आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीने ही सर्व जी कंपनी आहे, या कंपनीच्या सर्व साहित्याचा असेल, पत्र्यांचा असेल किंवा मालाचा असेल, होत्याचं नव्हतं या कंपनीचं संपूर्णपणे झालेलं असून संपूर्ण कंपनीचे पत्र जे आहे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास के सेक्टरमध्ये असलेल्या साई किसान या ठिबक कंपनीला रात्री आग लागली होती. या कंपनीच्या आसपास एक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आणि त्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची माहिती आपल्याला कंपनीच्या मालकांनी दिली आहे. मात्र सर्व प्लास्टिकचं साहित्य या कंपनीत असल्यामुळे काही वेळातच आगीने जे आहे रौद्ररूप धारण केलं होतं आणि रात्री उशिरापर्यंत जे आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न महापालिकेच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून करण्यात आला होता. मदतीसाठी जे आहे भुसावळ, नशिराबाद आसपासच्या गावांमधले सर्वच अग्निशमन बंब या ठिकाणी दाखल झाले होते आणि जवळपास 55 बंबांच्या माध्यमातून रात्री 1 वाजेपर्यंत ही आग विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि त्यानंतर आपण अजूनही बघतोय की अद्यापही या ठिकाणी जे आहे आगी आग ही सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. धुराचे लोट अजूनही बाहेर पडताहेत. त्यामुळे पूर्णपणे ही आग या ठिकाणी विझवण्यात आलेली नाही. विझवण्यास अजूनही आपल्याला यश आलेलं नाही. त्यामुळे आणि दुसरीकडे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे कंपनीचे पत्र या ठिकाणी पडल्यामुळे आतमध्ये अग्निशमन जवानांना जाता आलं नाही. त्यामुळे पूर्ण ठिकाणची जी आग आहे अद्याप या ठिकाणी विझलेली नाही. त्यामुळे एकंदरीत या कंपनीचं जे आहे मोठं नुकसान झालेलं आहे. आग लागल्यानंतर आग जेव्हा पसरली तेव्हा आजूबाजूच्या कंपन्यांना देखील या आगीची झळ बसलेली आहे आणि जवळपास मोठ्या प्रमाणावर जो साहित्य जे आहे या ठिकाणी ठिबकच्या नळ्यांची उत्पादन करणारी ही कंपनी होती. त्यामुळे मोठ्या मशिनरीज असतील, साहित्य असतील, असा कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे. मात्र अद्यापही आज पहाटेपर्यंत ही आग विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि पूर्ण आग अद्यापही या ठिकाणी नियंत्रणात आलेली नाही. अद्यापही या ठिकाणी काही ठिकाणी जे आहे आग आपल्याला सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत असून या भीषण आगीमध्ये जे आहे या साई किसान ठिबक कंपनीचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, टीव्ही 9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.